हॅलो मंडळी, नमस्कार. तर हे बघा, सकाळची सगळी कामं आवरून मी माझ्या घराची साफसफाई केली आणि नंतर सारवायला घेतलं आणि पटकन घरामधलं सारवून घेतलं. आणि माझं घर अगदी छोटंसं आहे, पण ना लवकर खराब होऊन जातं. छोटी मुलं आहेत त्याच्यामुळे, आणि सगळं जागची जागी हे करायचं असतं आपल्याला. आणि पटकन बाहेरचं पण सारवून घेतलं मी. आणि लोक बघत असतील, न्यू इयर येतं आहे तर कुठं फिरायला जायचं. पण माझं काय तसं नाही आहे. माझं सगळं घराचंच कामं आवरायची चालली होती, कारण काय करणार, परिस्थिती तशी नाही का. नंतर मी पूर्ण दिवस काम केलं आणि नंतर संध्याकाळी मस्त असं फ्रेश होऊन कपडेसुद्धा धुवून घेतली सगळी. ठेवली तर राहूनच जातात आणि आपलं काम वाळत जातं. आणि नंतर मी पटकन चहा केला आणि पूर्ण दिवस काम करून थकल्यामुळे आज बिस्किटसुद्धा खाल्ली होती. अभिचे पप्पा माझ्या माहेरी गेले होते आणि मुलं बाहेर बाहेर घरात अशी खेळत होती. आणि नंतर आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो. आधी तर अभिच्या पप्पांनी मला लसूण सोलून दिलं. त्यांची प्रत्येक कामात मदत असते मला. आणि ते दुसरं करत होते, मुलं सांभाळत होतं. तोपर्यंत मी पटकन चुलीवर चिकन बनवायला घेतलं आणि मस्त अशी चिकनाची भाजी आपण झणझणीत बनवून तयार होती. आणि असं काय कशाचा पण बेत असेल, मटणाचा किंवा भाजीचा, तर मी चुलीवर जास्त करून भाजी बनवते. आम्हाला चुलीवरचं जेवण आवडतं. नंतर पटकन पोळ्या बनवून घेतल्या मी आणि नंतर आम्ही जेवायला बसलो. आधी तर अभिच्या पप्पांना जेवायला वाढलं होतं मी. मस्त भाजी, पोळी, भात आणि लिंबू, गाजर आणि पापड मस्त जेवणामध्ये असं होतं आमचा बेत आज जेवणामध्ये. आणि आधी तर अभिच्या पप्पांना दिलं मी. दादू आज झोपला नव्हता, जागाच होता. म्हटलं त्याला मी सांभाळते, तोपर्यंत तुम्ही जेवा म्हणून त्यांना जेवायला दिलं. आणि मी दादूसोबत थोडा टाईम स्पेंड केला. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.